Okay, all right. So now we are discussing these three types of sets: subset, superset, and proper subset. आतापर्यंतचे जे डिस्कशन घेतले ते सर्वांना समजलंय का? कोणाला काही डाऊट आहे का? नाही सर. कोणाला काही डाऊट आहे का? अंजली, तुला नाही. समजले? नाही. डाऊट नाही. ओके ओके. तसं तर हे ऑलरेडी 9th स्टँडर्ड मध्ये तुम्ही पाहिलेलेच आहेत, पहिले 4 टाईप. नेक्स्ट सबसेट, सुपरसेट अँड प्रॉपर सबसेट. व्हेरी व्हेरी इझी टू अंडरस्टँड. मी तर एक एक्झाम्पल घेतोय. समजा आपल्याकडे सेट ए दिलेला आहे. सेट ए मध्ये एलिमेंट्स आहेत 1 2 3 4. सेट बी मध्ये एलिमेंट्स आहेत 1 2 3 4 5 6. आता बघा, सेट ए चे सर्व एलिमेंट सेट बी मध्ये आहेत. ऑल द एलिमेंट्स ऑफ सेट ए आर प्रेझेंट इन सेट बी. तर आपण इथं असं म्हणतो की ए इज सबसेट ऑफ सेट बी. संच ए हा संच बी चा उपसंच आहे. सबसेट मीन्स उपसंच म्हणतो आपण त्याला मराठीत. So A is a subset of set B. That means all the elements of set A are present in set B. Okay. त्याला आपण symbolically असं लिहितो, A is a subset of set B. सबसेटचा हा सिम्बॉल आहे, हा सी टाइप सिम्बॉल आणि त्याच्या खाली एक हॉरिझॉन्टल लाईन. A is subset of B. दुसरं एक्झाम्पल इथं मी घेतोय. समजा मी 2 सेट घेतोय, सेट सी आणि सेट डी. सेट सी मध्ये मी एलिमेंट्स घेतलेत 2 4 6 8 आणि सेट डी मध्ये एलिमेंट्स घेतलेत 4 2 6 8. आता तुम्ही बघू शकता की सेट सी चे सर्व एलिमेंट सेट डी मध्ये आहेत. तर सेट सी ला आपण लिहू शकतो इट इज अ सबसेट ऑफ सेट डी. पण उलटही आपण बघू शकतो की डी चे सर्व एलिमेंट सेट सी मध्ये आहेत, म्हणून इथं लिहू शकतो डी इज अ सबसेट ऑफ सेट सी. डी हा सेट सी चा उपसंच आहे, सबसेट आहे. ओके. सो बोथ वेज वी कॅन राईट. आणि इथं आपण क्लिअरली बघू शकतो की हे दोन्ही सेट जे आहेत हे दोन्ही इक्वल सेट आहेत, समान संच आहेत. सी इज इक्वल टू डी, कारण दोन्ही सेट मध्ये सारखेच एलिमेंट आहेत, सेम एलिमेंट्स आहेत एक्झॅक्टली. ओके. तर अशा पद्धतीने हे झाले सबसेटचे एक्झाम्पल्स. सबसेट म्हणजे काय? एका सेटचे सर्व एलिमेंट दुसऱ्या सेटमध्ये जर प्रेझेंट असतील तर त्याला म्हणायचं सबसेट. सुपरसेटचा अर्थ बिलकुल सिंपल आहे. जो कोणता सेट यापैकी जो मोठा सेट असेल त्याला म्हणायचं सुपरसेट. ओके. जसं सेट ए ला आपण सबसेट म्हटलं इथं, तर बी ला म्हणायचं सुपरसेट. दॅट्स ऑल. तर आपण असं म्हणू शकतो की ए इज subset of set B, then B is called as superset of set A. Superset of set A. आणि त्याला लिहिताना आपण उलट लिहितो. A इथं B जो आहे हा सुपरसेट आहे. So we write it like this: B is a superset of set A. म्हणजे ए चे सर्व एलिमेंट बी मध्ये आहेत आणि बी मध्ये काही एक्स्ट्रा एलिमेंट्स पण असू शकतात किंवा समान सारखे एलिमेंट्स पण असू शकतात. आणि इथं या एक्झाम्पल सेकंड मध्ये आपण असं लिहू शकतो, सी इज अ सुपरसेट ऑफ डी, किंवा असं लिहू शकतो डी इज अ सुपरसेट ऑफ सेट सी. ठीक आहे. तर सुपरसेट म्हणजे काय? ज्याच्यामध्ये जे सर्व एलिमेंट्स प्रेझेंट आहेत त्याच्यामध्ये एक्स्ट्रा एलिमेंट्स पण असू शकतात किंवा असे इक्वल एलिमेंट्स पण असू शकतात. नंतर 7वा जो टाइप आहे तो आहे प्रॉपर सबसेट. आता आपण असं म्हणूया, इफ ए इज अ सबसेट ऑफ बी
and A is not equal to B. दोन्ही संच जर इक्वल संच नसतील, समान संच नसतील आणि एक सेट हा दुसऱ्या सेटचा सबसेट असेल, then we say that A is proper subset of set B. Then A is proper subset of set B. त्याला आपण डिनोट करतो अशा पद्धतीनं. हा जो C चा सिम्बॉल आहे, A is proper subset of B. इथं खाली हॉरिझॉन्टल लाईन आपण लिहित नाही प्रॉपर सबसेटच्या केसमध्ये. आता याचा अर्थ काय होतो बघा, एक्झाम्पल घेऊन सांगतोय. इथं हे जे एक्झाम्पल 1 होतं तेच आपण घेतोय की सेट ए मध्ये आपण घेतले होते 1 2 3 4 हे 4 एलिमेंट. सेट बी मध्ये आपण घेतले होते 1 2 3 4 5 6 हे 6 एलिमेंट घेतले. आणि इथं आपण क्लिअरली म्हणू शकतो की ए हा बी चा सबसेट आहे आणि ए आणि बी दोन्ही अनइक्वल आहेत, इक्वल नाहीत. जर ह्या दोन कंडिशन ट्रू असतील की एक सेट हा दुसऱ्या सेटचा सबसेट आहे आणि दोन्ही सेट अनइक्वल आहेत, दोघांमध्ये सारखे एलिमेंट्स नाहीत, then we say that A is a proper subset of set B. ओके. पण या दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये, हे जे दुसरं उदाहरण आहे याच्यामध्ये सी आणि डी दोन्ही इक्वल सेट आहेत, तर यांना आपण एकमेकाचा प्रॉपर सबसेट आहे असं म्हणू शकत नाही. म्हणजे इथं आपण सी इज अ प्रॉपर सबसेट ऑफ डी अँड डी इज अ प्रॉपर सबसेट ऑफ सी असं लिहू शकत नाही. हे चुकीचं आहे. म्हणजे प्रॉपर सबसेट होण्यासाठी जो मोठावाला सेट असतो, जो सुपर सेट असतो, त्याच्यामध्ये कमीत कमी एकतरी एलिमेंट, एकतरी मेंबर शिल्लक जास्त असायला पाहिजे. ओके. जसं इथं सेट बी मध्ये 2 एलिमेंट एक्स्ट्रा आहे. तर हे लक्षात ठेवा की प्रॉपर सबसेट होण्यासाठी जो मोठा सेट असतो, ज्याला आपण सुपर सेट म्हणतो, त्याच्यामध्ये एकतरी, कमीत कमी एकतरी एलिमेंट एक्स्ट्रा असायला पाहिजे सबसेट पेक्षा. ओके. तर हे तिन्ही टाइप सर्वांना समजले का? इज दिस क्लिअर टू एव्हरीवन? Yes, sir. Yes, sir. ओके. तर सबसेट, त्याचे सर्व एलिमेंट दुसऱ्या सेट मध्ये प्रेझेंट असतात, मोठ्या सेट मध्ये. सुपर सेट म्हणजे त्यातला जो मोठा सेट आहे त्याला सुपर सेट म्हणायचं. आणि दोन्ही जर का अनइक्वल असतील तर जो छोटा सेट आहे त्याला आपण म्हणतो इट इज अ प्रॉपर सबसेट. या झाल्या 3 डेफिनेशन. सो हे 7 टाइप झाले. उरलेले 4 टाइप आपण उद्या डिस्कस करू. सो थँक्यू व्हेरी मच. तुम्ही जर नोट्स काढल्या नसतील तर आता याचे स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि व्यवस्थित नोट्स काढा नोटबुक मध्ये. ही पहिली स्लाइड, एम्प्टी सेट, सिंगलटन सेट. एम्प्टी सेट मध्ये 0 एलिमेंट, सिंगलटन सेट मध्ये 1 एलिमेंट एक्झॅक्टली. दुसरी स्लाइड, फायनाइट सेट, फायनाइट सेटची कार्डिनॅलिटी किंवा नंबर ऑफ एलिमेंट्स, ऑर्डर ऑफ सेट पण म्हणतात त्याला. याच्यामध्ये लिमिटेड एलिमेंट्स असणार. तिसरी स्लाइड, इनफायनाइट सेट, ज्याच्यामध्ये अनलिमिटेड अनकाउंटेबल एलिमेंट्स असतात, आपण काउंट करू शकत नाही, असंख्य. आणि ही तिसरी स्लाइड, 5वा 6वा 7वा टाइप, सबसेट, सुपरसेट, प्रॉपर सबसेट. ओके. सो थँक्यू व्हेरी मच. रिमेनिंग टाइप्स वी विल डिस्कस टुमॉरो. उरलेले प्रकार आपण उद्या डिस्कस करू. चलो, थँक्यू. Sir, हे सगळं माहिती आहे. Thank you, sir. बाय. सर हे पूर्ण नोटबुक मध्ये लिहायचंय? हो, लिहिल्याने तुमच्या डोक्यात फिट राहील ते. एकदा लिहिणे म्हणजे 3दा वाचणे. Yes, sir. चलो, बाय. Bye, sir.